विवाह उत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 महर्षी कर्वे यांनी केलेली आहे. मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्येच अजून 2 प्रश्न हे तयार होतात. तर सर्वात पहिला प्रश्न आहे की विधवा विवाह उत्तेजक मंडळ याची स्थापना कधी झाली? तर 1893 या वर्षी झाली. ठिकाण जर विचारलं आपल्याला, ठिकाण कोणतं आहे? तर पुणे या ठिकाणी झालेली आहे. आणि कोणी केली आहे? महर्षी कर्वे यांनी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, त्यालाच आपण आरबीआय म्हणतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? आरबीआयची स्थापना. या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे, कारण आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 2001 पासून ते 2024 पर्यंत जवळपास 39 ते 42 वेळा हा प्रश्न जशाच तसा विचारण्यात आलेला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 तर 1935 हे जे वर्ष आहे 1935 या वर्षी आरबीआयची स्थापना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आरबीआय वर आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो पहा, आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचे जे काही करंट अफेअर्स मध्ये म्हणजे करंट मध्ये त्यांचे जे काही गव्हर्नर असतील त्याची ही लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे? कर्मवीर भाऊराव पाटील. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला जशाच तसा विचारण्यात आला आहे पहा, 2024 ला सुद्धा आणि 2023 ला सुद्धा जशाच तसा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था जी आहे याची स्थापना केलेली आहे. त्यावरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की रयत शिक्षण संस्था कोणी स्थापन केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कवी कालिदास यांनी रामटेक या ठिकाणी मेघदूत हे महाकाव्य लिहिले. तर रामटेक हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे, कारण हा आपल्याला SRPF मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. 2023 मध्ये विचारलाय आणि 2024च्या SRPF मध्येच हा प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी 2 प्रश्न कोणकोणते तयार होतात? तर पहा, सर्वात पहिला प्रश्न काय आहे, कवी कालिदास यांनी कोणत्या ठिकाणी मेघदूत हे महाकाव्य लिहिले? तर हे जे लिहिलं त्यांनी तर रामटेक या ठिकाणी लिहिलेलं आहे. या ठिकाणी दुसरा एक प्रश्न होतो की कवी कालिदास यांनी रामटेक या ठिकाणी कोणतं महाकाव्य लिहिलं? तर मेघदूत. आणि हे जे रामटेक आहे हे आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर नागपूर या ठिकाणी किंवा नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे रामटेक. तर नागपूरचं अजून एक महत्वाचं म्हणजे की आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्य, तर महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे पहा नागपूर शहर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर करणारी भारतातील पहिली महिला कोण आहे? सर करणारी म्हणजे माउंट एव्हरेस्ट शिखर चढून पार करणारी भारतातील सर्वात पहिली महिला कोण ठरली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर बचेंद्री पाल यांनी माउंट एव्हरेस्ट जे आहे हे सर्वात पहिल्यांदा शिखर करून विक्रम केला होता, ज्या की भारतातील त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ पूर्ण तारीख दिलेली आहे पहा. तर कोणाकोणात झालं? ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला यांच्यामधील प्लासीचं जे पहिलं युद्ध झालं हे कोणत्या दिवशी झालं किंवा कधी झालं? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 23 जून 1757. किती? 23 जून 1757 ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौला या दोघांमध्ये पहिलं प्लासीचं युद्ध झालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, यावरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की प्लासीचं पहिलं युद्ध 23 जून 1757 ला झालं, तर त्या कोणा दोघांमध्ये झालं होतं? तर ते झालेलं आहे ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्दौलामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे पहा स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागामध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आला आहे. सामान्य विज्ञानावरचा हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. स्कर्वी हा जो आजार आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? यामध्ये पहा जे काही महत्त्वाचे जीवनसत्व आहेत आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे जे काही आजार आहेत ते देखील आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तर स्कर्वी हा जो आजार आहे हा जीवनसत्व क, लक्षात ठेवा, जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे होतो पहा स्कर्वी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो, कारण यामध्ये जीवनसत्व अ याच्या कमतरतेमुळे
आपल्याला रातआंधळेपणा होतो. रातआंधळेपणा व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे बेरी नावाचा आजार होतो व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे. आणि व्हिटॅमिन क म्हणजे जीवनसत्व जे क आहे तर याच्या अभावामुळे किंवा कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो. आणि व्हिटॅमिन म्हणजे जीवनसत्व ड जे आहे याच्या कमतरतेमुळे आपल्याला मूळदूस हा आजार होत असतो. आणि मूळदूस हा मुख्यतः लहान बालकांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. आणि मूळदूस हा जो आजार आहे हा हाडांशी संबंधित असणारा आजार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे मेरा गाव मेरी धरोहर हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? या ठिकाणी आपण कार्यक्रम म्हणण्यापेक्षा एक योजना आहे पहा, मेरा गाव मेरी धरोहर. तर हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने राबवलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 तर सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे राबवण्यात येतो पहा उपक्रम मेरी गाव मेरी धरोहर. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ताम्हिणी हा घाट प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा ताम्हिणी घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर रायगड या जिल्ह्यामधील हा घाट प्रकल्प आहे पहा ताम्हिणी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा सिक्कील भगिनी हे किंवा या कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पहा सिक्कील भगिनी ह्या ज्या आहेत ह्या कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित येतात? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर बासरी या वाद्याशी संबंधित आहेत पहा सिक्कील भगिनी. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा रातांधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वांच्या अभावामुळे होतो? पहा या ठिकाणी आपण नुकताच 7वा प्रश्न देखील आपला झालेला आहे त्यावरच हा 11वा प्रश्न देखील आपल्याला घेण्यात आलेला आहे. रातांधळेपणा हा जो आजार आहे हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए तर जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे होतो पहा रातांधळेपणा. आत्ताच आपण 7व्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमलेली आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा. जे काही आपल्या राज्यातील सरकारी कर्मचारी आहेत तर त्यांच्या वेतनातील म्हणजे त्यांच्या पगारातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती नेमली आहे. ती समिती कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर राजीव गौबा समिती ही जी आहे ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील त्रुटी किंवा अडथळे दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबवलेली एक समिती आहे राजीव गौबा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आयुष्यमान योजनेत 1 कोटीपेक्षा अधिक कार्डचे वितरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? आयुष्यमान योजना ही जी आहे या योजनेअंतर्गत 1 कोटीपेक्षा जास्तीचे कार्ड वितरण म्हणजे वाटप करणाऱ्या देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे हे असं राज्य ठरलं आहे देशातील पहिलं की ज्या राज्याने आयुष्यमान योजनेमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त जे कार्ड आहेत हे वाटप केले आहेत. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न हे तयार होतात. तर कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कोणतं द्रव्य वापरलं जातं किंवा कोणतं केमिकल वापरलं जातं हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न काय आहे की कृत्रिमरित्या फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणारं जे केमिकल आहे म्हणजे जे द्रव्य आहे त्यावरती प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 तर कॅल्शियम कार्बाइड हे जे आहे याद्वारे कृत्रिमरित्या फळे पिकवली जातात आणि त्या द्रव्यावरती प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 5 जून 2024 रोजी कोणत्या ठिकाणी वस्तू व सेवा कर त्यालाच आपण जीएसटी म्हणतो तर जीएसटी भवनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तर रोहतक हे जे ठिकाण आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो रोहतक हे जे ठिकाण आहे या ठिकाणावरती 5 जून 2024 रोजी जीएसटी भवन पहा जीएसटी भवन याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला अर्थशास्त्रामध्ये जशास तसा विचारण्यात आलेला आहे पहा
रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 4 CRR. याचा फुल फॉर्म पहा, कॅश रिझर्व्ह रेशिओ. म्हणजे CRR हे जे आहे ते ठेवले जातं, त्याला किमान रोख निधी असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, आपल्याला TCS मध्ये एक प्रश्न आला होता पहा, TCS द्वारे घेण्यात आलेला. तर यामधील जे काही रेपो आहे, REPO रेपो, तर याचा फुल फॉर्म काय होतो? रिपर्चेस अग्रीमेंट हा त्याचा फुल फॉर्म आहे. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, हिमोफिलिया म्हणजेच जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? मित्रांनो, आपण मुद्दाम विज्ञानावरती हे 3 प्रश्न घेतलेले आहेत आणि हे तीन प्रश्न आपल्याला 2024 मध्ये विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवायचं, हे तिसही जे प्रश्न आहेत ते जशाच तसे आपल्याला पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी हा एक आजाराचं लक्षण दिलेलं आहे. आजार कोणता आहे? हिमोफिलिया. तर याचं लक्षण काय आहे? जखमेचं रक्त न थांबण्याचा आजार. हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर हा होतो पहा विटॅमिन के म्हणजेच जीवनसत्व के च्या कमतरतेमुळे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प खालीलपैकी कोण तयार करतात? या ठिकाणी हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे. महानगरपालिकेवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महानगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे तो तयार करण्याचं काम कोणाचं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर जे आयुक्त असतात, महानगरपालिकेचे आयुक्त, त्यांचं काम आहे पहा अर्थसंकल्प तयार करणे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे? उत्क्रांतवाद याचा जो सिद्धांत आहे, थेरम जो आहे, तो कोणत्या शास्त्रज्ञाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे पहा उत्क्रांतवादाचा सिद्धांत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला आहे आणि ग्रामसेवक ही जी भरती आहे ही IBPS घेत आहे, त्यामध्ये आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि TCS द्वारे जी तलाठी भरती झाली त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 8 मार्च 2024 रोजी राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? डेट लक्षात ठेवा, 8 मार्च 2024 या दिवशी राज्यसभेवरती राष्ट्रपतीने जे नियुक्त केलेले सदस्य असतात त्यामध्ये कोणाची निवड करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रक्तदाब त्यालाच आपण म्हणतो पहा ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? पहा उपकरण म्हणजे सरळ सरळ प्रश्न काय आहे, ब्लड प्रेशरसाठी कोणतं डिव्हाइस असतं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4. तर स्पिग्मोमॅनोमीटर हे जे आहे हे रक्तदाब मोजण्यासाठी वापरण्यात येतं. स्पिग्मोमॅनोमीटर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? पहा या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन विचारला आहे. आणि मित्रांनो, असे जे काही महत्त्वाचे दिनविशेष आहेत पहा, दिनविशेष वरती आपल्याला नेहमी पोलीस भरतीमध्ये 4 ते 5 प्रश्न जे आहेत हे फिक्स विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण काय केलेलं आहे की जे वर्षाचे जागतिक दिनविशेष आहेत सोबतच जे राष्ट्रीय दिनविशेष आहेत या दोघांच्याही पर्सनल एक व्हिडिओ घेतलेले आहेत. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो, त्या ठिकाणी ते देखील आपण पाहून घ्या. तर जागतिक पर्यावरण दिन हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक 3 तर 5 जून या दिवशी साजरा केला जातो. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रक्तातील शर्करा. शर्करा म्हणजे काय? तर रक्तामधील जी शुगर आहे तर शुगर नियंत्रित करणारी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? पहा शुगर म्हणजेच काय? तर साखरेला, रक्तामधील जी साखर आहे याला नियंत्रित करणारी जी ग्रंथी आहे ती कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर स्वादुपिंड ही जी आहे ही रक्तातील शर्करा म्हणजे शुगर नियंत्रण करणारी एक ग्लँड्स आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी मराठी तितुका मेळावा विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी मराठी तितुका मेळावा हे विश्व मराठी संमेलन जे आहे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे?
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर वाशी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ही वाशी जी आहे ही नवी मुंबई या ठिकाणचं शहर आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार त्यालाच आपण CAA म्हणतो. तर हे कोणत्या देशातून भारतात आलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे? लक्षात ठेवा, हा जो आहे CAA कायदा, या कायद्यानुसार कोणत्या देशातून भारतात आलेले जे नागरिक आहेत यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. यामध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीनही देशातून जे येणारे नागरिक आहेत तर हे CAA द्वारे नागरिकत्व देण्यात येणार आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? वर्गीस कुरियन मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 10 ते 12 वेळा विचारण्यात आलेला आहे. वर्गीस कुरियन हे जे नाव आहे किंवा हे जे व्यक्तिमत्व आहे तर हे धवल क्रांतीशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? तर हा प्रश्न आपल्याला पहा जुलै 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पण मित्रांनो, नोव्हेंबर 2024 मध्ये हा प्रश्न चेंज झालेला आहे. कारण जुलैमध्ये असताना वेगळे होते आणि सध्याच्या काळात जर म्हटलं तर नोव्हेंबर 2024 आहे, त्यामध्ये सध्या वेगळे आहेत. तर लक्षात ठेवायचंय, हा प्रश्न जुलै महिन्यात होता तर DY चंद्रचूड हे जे आहे हे जुलै महिन्यापर्यंत होते. म्हणजेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत जो कार्यकाल आहे तो DY चंद्रचूड यांचा होता. पण नोव्हेंबर 2024 नंतर जे आहेत हे ऑप्शन क्रमांक 3 राजीव खन्ना हे सध्याचे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा खालीलपैकी कोणत्या गडावरती झालेला आहे? या ठिकाणी हा प्रश्न मित्रांनो TET मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावरती झाला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर रायगडावरती झालेला आहे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. वर्ष कोणतं होतं हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, होणाऱ्या बाळांमध्ये स्पिना बिफिडा हा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कोणत्या अंमलाचा डोस दिला जातो? अंमल म्हणजे पहा या ठिकाणी काय वापरला आहे तर ऍसिडचा डोस. कशासाठी? तर होणारे जे बाळ आहे त्यासाठी स्पिना बिफिडा हा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कोणता डोस दिला जातो किंवा कोणत्या अंमलाचा डोस दिला जातो? तर त्यामध्ये अंमल वापरलं जातं पहा फॉलिक अम्ल. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, संचित या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? पहा, संचित या शब्दाचा समानार्थाचा शब्द. संचित म्हणजे काय तर एखादी गोष्ट साठवलेली. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.